नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर संकल्प कसा करावा याबद्दल आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, संकल्प आपण 2 पद्धतीने करू शकतो. तर संकल्प आपण आपल्या घरामध्ये देवघराच्या समोर बसून देखील करू शकतो आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन देखील संकल्प करू शकता. तर आता केंद्रामध्ये संकल्प कसा करायचा याबद्दल सांगते. तर बघा, गुरुचरित्र पारायण, त्यानंतर आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो. त्यानंतर आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण करतो. तर अशा वेळेस आपल्याला पारायणाच्या अगोदर संकल्पच करायचा असतो आणि याच संकल्पानं जी काही सेवा करतो, तर ती सेवा जी आहे ती पूर्णत्वाला जाते आणि त्या सेवेचे जे फळ आहे ते आपल्याला पटकन भेटतं असं म्हणतात. आणि संकल्प करून जी सेवा केलेली असते, तर त्या सेवेमुळे आपली जी काही इच्छा आहेत, ज्या मनोकामना आहेत, त्या पूर्ण होण्यास मदत होते आणि ती सेवा जी आहे ती कोठेही खंड न पडता सेवा होऊन जाते. म्हणून संकल्प हा करावाच लागतो आणि 7 दिवसाचे 11 दिवसाचे पारायण करतो. तेव्हा मात्र तर आपल्याला संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची असते आणि आपल्या जी सेवा आहे तर त्यामध्ये कोणतेही विघ्न, कोणतीही बाधा येत नाही आणि ती बाधा रोखण्याचे काम स्वामी समर्थ महाराज महाराज स्वतः करतात. म्हणून आपल्याला संकल्प करायचा असतो आणि मगच सेवेला सुरुवात करायची असते. तर बघा, केंद्रामध्ये जाऊन आता संकल्प कसा करावा, तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आता पारायण तुम्हाला 7 दिवसाचं करायचं आहे. तर तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जर तुम्हाला पारायणाला बसायचं असेल, तर तुम्ही गुरुवारी जाऊन तुम्हाला गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन संकल्पांचा नारळ ठेवायचा असतो. तर संकल्पाचा नारळ कसा ठेवावा? तर बघा, केंद्रामध्येच नारळ भेटतो. जर तुम्हाला केंद्रामध्ये घ्यायचं नसेल, तर तुम्ही घरून देखील घेऊन जाऊ शकता. पण केंद्रामध्ये तर सध्या नारळ वगैरे भेटतं, तर तुम्ही तिथून देखील घेतलं तरी चालेल. तर तिथलाच एखादा नारळ त्यांनी देतात तिथल्या बायका, तर तो नारळ घ्यायचा. त्यावर तुम्हाला खडी साखर, अगरबत्ती आणि गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि त्यावर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. तर ती दक्षिणा अगरबत्ती, खडी साखर आणि गुलाबाचं फूल आणि नारळ. आणि नारळाचा जो शेंडा असतो म्हणजे जिथून नारळ आपलं कलशाला आपण नारळ जसं ठेवतो, तर तो शेंड्याचा जो भाग आहे तो महाराजांकडे करून त्यावर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू ठेवून मग महाराजांना तुम्ही मनोमन विनंती करायची असते, की "महाराज, मी उद्यापासून गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, तर ते पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मी जे हे कार्य करणार आहे" किंवा तुम्ही कोणत्या कार्यासाठी जर करणार आहात, तर तुम्ही असं म्हणा, की "मी जे हे कार्य करणार आहे, तर ते कार्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नका आणि तुम्ही जे मी कार्य करणार आहे, त्यामध्ये मला यश द्या." आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, अशी म्हणून तुम्ही प्रार्थना करा किंवा तिथल्या काकू वगैरे सांगतात तुम्हाला कशी प्रार्थना करायची. तर त्या पद्धतीने तुम्ही ती प्रार्थना करून तो जो नारळ आहे तो महाराजांना अर्पण करायचा असतो. तर याला संकल्पाचा नारळ देखील म्हणतात. तर या पद्धतीने तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील संकल्प करू शकता. आणि आता आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पारायणाला बसणार आहोत, आता भरपूर जण असे पण आहेत की घरामध्येच पारायण करतात. तर अशा वेळेस संकल्प कसा करायचा? तर अशा वेळेस ज्या ठिकाणी तुम्ही पोथीची मांडणी करणार आहात, आपल्या महाराजांचा फोटो, त्यानंतर महाराजांच्या फोटोच्या समोर गुरुचरित्र ग्रंथ किंवा स्वामी चरित्राचा असो, कोणताही ग्रंथाची मांडणी केलो, तर त्याच्या समोर आपल्याला आसन घ्यायचं आहे. म्हणजे आसनावर बसूनच आपल्याला संकल्प करायचा आहे आणि केंद्रामध्ये जरी गेलो, तरी त्या ठिकाणी देखील तुम्हाला आसन घ्यायचं आहे. आपल्या पायाखाली जेव्हाही संकल्प करतो, त्यावेळेस आपल्या पायाखाली हे आसन पाहिजेच. तर आसन ठेवूनच पायाखाली किंवा आपण जेव्हा बसून करतो, त्यावेळेस आपल्या खाली आपण जिथे बसतो त्या ठिकाणी आपल्याला आसनावर बसूनच संकल्प करायचा आहे. तर बघा, देवघराच्या समोर पण आपल्याला आसन मांडून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला बसून आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे किंवा तामण घेतलं तरी चालेल. एखादं तांब्याचं तामण घ्या, त्यानंतर पेला घ्या. पेल्यामध्ये जो चमचा असतो आपला अभिषेक करण्याचा चमचा असतो, तर तो घ्या आणि त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या किंवा तांब्या घेतलं तरी चालेल. त्यानंतर अक्षदा लागणार आहे, त्यानंतर फूल लागणार आहे आणि हळदी-कुंकू लागणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला सगळं काही साहित्य घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर बघा, पहिल्यांदा आपल्याला 3 वेळेस डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा पाणी घेऊन आपल्याला ते पाणी प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे, "ओम केशवाय नमः" आणि दुसऱ्यांदा पण आपल्याला त्याच पळीनं पाणी घेऊन मग त्यानंतर आपल्याला "ओम माधवाय नमः" म्हणायचं आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा पाणी घेऊन आपल्याला "ओम नारायणाय नमः" असं म्हणून तेही पाणी प्राशन करून घ्यायचं आहे, म्हणजे प्यायचं आहे. आणि त्यानंतर चौथ्यांदा पाणी घेऊन "ओम गोविंदाय नमः" म्हणून ते पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे किंवा तुम्ही प्लेटामध्ये सोडू शकता. तर या पद्धतीने आपल्याला संकल्पाचं जे पाणी आहे ते सोडायचं आहे आणि त्यानंतर हातावर आणखीन थोडंसं पाणी टाकून स्वच्छ कोरडा करून घ्या हात आणि मग त्यानंतर आपल्याला पळीने आणखीन पाणी घेऊन मग त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घ्या आणि मग त्यामध्ये आपल्याला हळदी-कुंकू, अक्षता आणि फूल ठेवायचं आहे. तुळशीपत्र पण घेतात कोणी-कोणी. तर तुम्ही घ्यायचं असेल घ्या, नाही घेतलं तरी चालेल.
आणि अशा पद्धतीने मग तुम्हाला ते हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मग ते पाणी हातामध्ये घेऊन मग आपल्याला संकल्प करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये कोण-कोण आहेत ते सांगायचं आहे, माझ्या कुटुंबावर तुमची म्हणजे आशीर्वाद असू द्या, या पद्धतीने तुम्ही महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर तुमचं गाव सांगायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. आणि इच्छा सांगताना मग तुम्ही महाराजांना विनंती करा, की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी इतक्या-इतक्या दिवसाचं पारायण करणार आहे. तर त्यावेळेस मात्र तुम्ही आवर्जून सांगा, की कोणत्या ग्रंथाचं आणि किती दिवसाचं पारायण करणार आहात. हे नक्की तुम्ही तिथे सांगायचं आहे. जेव्हा आपण संकल्प करतो त्यावेळेस मात्र आपल्याला किती दिवसाचं आणि कोणत्या ग्रंथाचं, तर मी गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाचं करणार आहे, असं तुम्ही स्पष्ट बोलून मगच संकल्प सोडायचा आहे. आणि आपली इच्छा सांगायची आहे महाराजांना आणि इच्छा सांगून मग महाराजांना विनंती करायची आहे, की मी जे पारायण करणार आहे, त्या पारायणामध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका आणि माझं जे पारायण आहे ते 7 दिवसाचं निर्विघ्नपणे पार करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद असू द्या. माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. तुमची जी अखंड कृपा आहे महाराज, तर ती अशीच असू द्या म्हणून तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे, महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि मगच तो संकल्प जो आहे तो ताटामध्ये सोडायचा आहे. तर बघा, भरपूर जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी संस्कृतमध्ये सांगतं आणि अवघड भाषेमध्ये सांगतं. पण आपल्याला आता तेवढी भाषा अवघड येणार नाही आणि तेवढं संस्कृत पण येत नाही भरपूर जणांना. पण असं साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही महाराजांना बोलून, महाराजांना विनंती करून, महाराजांना प्रार्थना करून जरी संकल्प केला तरी तो संकल्पच असतो. फक्त तुम्हाला ही पाण्याची जी पद्धत आहे ती करायची आहे. तर आता संस्कृत वगैरे जर बोलणं होत नसेल तर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता. आणि संकल्प हा 7 दिवस करायचा नसतो. संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो. केव्हाही आपण पारायण सुरू करतो, त्यावेळेस आपण 11 दिवसाचं असो किंवा 21 दिवसाचं किंवा 108 दिवसाचं जर स्वामी चरित्राचं, सारामृताचं जर पारायण करणार असाल, तर तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणजे 108 दिवस तुम्हाला संकल्प करायचा नाही. फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला संकल्प करून मगच सेवेला सुरुवात करायची असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि आठवणीनं तुम्हाला संकल्प करताना मात्र आसनावरच बसून संकल्प करायचा आहे. मग तुम्ही केंद्रामध्ये करा किंवा तुम्ही घरामध्ये करा. तर असा संकल्पाचा नारळ महाराजांना अर्पण करा केंद्रामध्ये जाऊन किंवा तुम्ही घरामध्ये देखील करू शकता. आणि जर तुम्ही घरामध्ये पण नारळ अर्पण केला महाराजांना, तर तो नारळ नेऊन तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये तो नारळ महाराजांच्या समोर ठेवून येऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीसोबत आणि महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.